आला गाडी चालवून पण लय वाईट आहे. काय करायचं, कमीत कमी 130 किलोमीटर यायचं आहे. लय दमलं बाळा. मी तर कचक खाय म्हणते तिथे गचका आला की महाग माणूस आहे का नाही बघितलं पण नाही. असं जरा धरा हात माझा दुखायला लागलाय गाडीची मूठ धरून धरून. गाडीचं मूठ धरून दुखायला लागला का काय धरून दुखायला लागलं का माहिती. काय गाडीलाच धरलो तुम्ही, दुसरं कुणाला नाही मग धरलं. मी गाडीलाच म्हणलं, मी काय तसलं पिसलं नाही. मित्रांनो लय लांब आहे गाव. अजून तरी 5-10 किलोमीटर जायचं आहे बघा. पण टिपकाय लागले आणि सकाळपासून पावसात आहे, थंडी बी वाजायला लागली. जरा ह्यांना म्हणलं थांबूया बाबा, बसूया म्हणलं जरा बस म्हणून इथं जरा थांबलोय बघा. ही झाड ही हाय ती माग. हा परिसर कसा आहे मस्त पैकी. कशा झाड म्हणते त्याला? पिपळ पिपळ. इथं देऊळ आहे. वडा जाय का? पिपळ तिकडे आहे. हा ती पिपळ झालाय ना, ही वडाचं झालं. जरा लांबचा प्रवास केल्याशिवाय पण कळत नाही आपल्याला. जरा लांबचा केला पावसाळ्यात दिसत अजून करायचा. काय मित्रांनो, सकाळी निघायचं होतं 8-8:30ला घरनं. जी पाऊस जी लागला म्हणता. घरीच पाऊस चालू झाला. जरा नॉर्मल 9 वाजता पाऊस कमी झाला की 9 वाजल्यापासून रानातनं गावात जायला आम्हाला 1.5 तास गेला. काय सांगायचं तुम्हाला. पाऊस असल्यामुळे लयच चिकचिक सगळ्या वाटाने चिखल एकदम कासावर चालले का गाडी चालवावं लागते. नाही घसरून स्लिप झाली की कामच झालं. कुत्रे आपल्याला लागली का काय बघा. काय माहिती. आपण बसलो येऊशी ना येऊ द्या आपल्याकडे, म्हणजे कामच झालं आपलं. नाही तर आपल्याकडे नाही ती येणार. रस्त्याला थांबूया म्हणलं होतं ह्यांना. ह्यांनी म्हणलं चल तिथं बसायला ही हाय, जाऊन जरा बसूया. रस्त्याला कसं आहे मित्रांनो, आडूसा नाही आधार नाही कशाला. टोपी कशाला घातली? वाढलं शेतोड तर इथं मंदिर आहे, मंदिरात तर जाता येते. पण मेन म्हणजे मंदिराला पण कुलूप लावलंय, त्यामुळं आत जाता येत नाही कुलूप. मग नुसतं वडलंय काय. हा कुत्री वगैरे आत जाऊन म्हणून त्यांनी ते स्वेटर लावलाय. तर मित्रांनो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. इथं धरणापाशी म्हणजे धरणातच आलोय आम्ही. उजनी धरणाच्या तिन्ही बाजूने पाणी आहे बरं का, आणि गंगावळ गाव मध्ये आहे. तिन्ही साईडनं पाणी आहे. तिथं आम्ही चाललोय, म्हणजे अजून पोचणार आहे. पण कसं झालंय आता टायमिंग होत आलंय, त्यामुळे म्हणलं कुठं थांबून आपला व्हिडिओ काढाव आणि चाललोय आम्ही. मित्रांना सांगावं तर अमुक अमक्या ठिकाणी. कारण कसं झालंय पावसामुळं आज रस्त्यानं दाखवायची अशी बी म्हणजे हे नव्हतं. सारखंच म्हणजे सडाक्या मागं सडाका चालूच आहे, बंदच नाही पाऊस. त्यामुळे कुठं थांबता पण आलं नाही मध्ये आधी. आता इथं एक मंदिर गाठ पडलं ना, जरा शितोडा बी नॉर्मल पुढे दिसतोय. पाऊस मोर चालू आहे, त्यामुळे म्हणलं ते उघडच तर इथं थांबव. आणि मेन म्हणजे भाचीचं फोन माग फोन मामाला यायला लागल्यात. आता कसं आहे, कार्यक्रम आहे म्हणलं बोलवते ते, जाणं आपलं काम आहे. बरं आम्ही तिला फोन पण केला होता. साधारण मोहदमध्ये सडाक आला म्हणून तिथं थांबल्यावर तिचा फोन झाला होता की लवकर या म्हणून. आता लवकर या पण कसं या लवकर, वातावरण तर असं आहे. त्यांना सांगितलं पाऊस चालू आहे, पावसात भिजत यायचं म्हणल्या, पण यायचं. त्यांनी काल बोलवलं होतं पण आपल्याला काय काल जाणं झालं नाही. कारण की आपली तुम्हाला माहित आहे गुरं आहेत ते तो गाय पप्पा आले ती म्हणून शिना जमलं नाही. तर काय वा आम्हाला, ह्यांना जमलं असतं पण मला जमलं नसतं. पण आले गेल्याशिवाय पण काय म्हणते ती प्रेम राहत नाही, माया राहत नाही. बाची म्हणती लग्न झाल्यापासून तुम्ही मायाकडे येणार म्हणून शिना चला म्हणलं काय व्हायच ती होत्या. आणि मेन म्हणजे लय आग्रह होता. तिला साडी पण एकदम मस्त घेतली बरं का. मी घेतली, ह्यांनी नाही. आणि तुम्हाला दाखवती पण. आपल्याला 10-12 भाच्या आहेत त्या, होय बाया म्हणायला. बघायला गेलं 2 भाच्या आहेत त्या. आपण भाच्या आहेत त्या बरं का, पण आम्ही त्यांना मुलीसारखंच हे करतोय. आम्हाला मुली नाही. मला ह्यांनी म्हणत होतं साडी तिला पसंत पडते का नाही. पण तुम्हीच सांगा माझ्या मैत्रिणीनं, साडी छान आहे का नाही. मला आवडली म्हणून मी घेतली. काय मागचा पुढचा विचार केला नाही. कारण की आपणच आपल्या लेकी बाळाला करायचं, कोण करायचं आपल्याशिवाय. आपण नाही केल्यावर दुसरं कोण करायचं तसा विषय नाही. त्यांची मम्मी पप्पा आहेत करतात, पण आपलं कर्तव्य आहे. आपण मामा मामी आहे, त्या नात्यानं केलं पाहिजे. आणि आम्ही भाच्या आहे असं त्यांना कधी धरलंच नाही. आमच्या पुरीच आहेत त्या, असं आम्ही त्यांना धरलंय. कारण की ही भाची लय तापाड स्वभावची आहे, रागीट तर लय हाय. तिच्या पुढं बोलायचं म्हणजे दुसऱ्याची बोलती बंद होती. काय खरं नाही वय आपल्याकडे यायला लागली. त्यांनी जिथं आणलंय तिथं चांगली 10-15 कुत्री ती जर आली अंगावर तर काय खरं नाही. तर सांगा बरं मला साडी कशी आहे कशी नाही. एकदम छान आहे.
मला म्हणत होतं तिला साडी पसंत पडत नसती. बघूया आता गेल्यावर काय म्हणते काय नाही. आता गेल्यावर कशाला दाखवायचे आहे, सरळ आयरच देऊन टाकायचा आपण परत आयर करताना. प्रेमानं एकदम प्रेमानं घेतली तिला साडी. आणि आवडणार तिला. प्रेमानच घेतली आणि प्रेमानच देणार आहे आपण. तिला कशी ना आणि तिला कसली पण हलक्यातली हलकी कधी पण नेऊ द्या, ती कधी म्हणणार नाही वाईट आहे, मग आम्ही चांगलंच आहे म्हणणार. ह्यात एक तिचा स्वभाव मला लय आवडतो. काय रागीट माणसं असते ती ना, ती मनानं लय मोकळी असते ती, आणि जी गप 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 बसते ती त्यांच्यासारखी. तिला आणूनच मी चुकी केली असं वाटायला लागले मला. मला आणून चुकी केली. कसं आहे, मोकळं मोकळं पाहिजे फिरायला हिंडायला. भाचीची 3-3 बोकडा येते खायला. हिला काय आज हिचा उपास आहे, ही काय खात नाही. मी खात नाही. खाणार आहे मी. उपास कसा आहे आ लागला काय काय पण बोलायला. मी खाणार आहे मित्रांनो, मी रिअल सांगते, मी खाणार आहे. बर बर खावा. काय बरोबर खावा. काय खाता? अहो ती पाहुणे काय वाटतेली ती जातो. खातेली खायचं आपण. तर मित्रांनो चाललोय आम्ही आता. कुठं चहाचं पाणी सुद्धा पाजलं नाही बिचारा. अहो चहाचं पाणी ते सोडून मुंगळं आमचे लागलं पायावर कपडे चालायला. कसली शितळेन झाली ते बघा एक हंजार. तर मित्रांनो चला आम्ही निघतो. तिथे गेल्यावर अजून बनवू एखादा कंटेंट म्हणजे व्हिडिओ. पण आता बघत कसं झालंय जावा उशीर कविता झाला ताईला जरा त्यामुळे. सपोर्ट करत जावा बरं का सांगते या.